नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी बोगस मतदाराचा सुळसुळाट. आमदार गायकवाड यांच्या पुत्रासह पुतण्यावर गुन्हा दाखल. आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतद संयोगचिन्ह आ मात्रा राला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र असलेल्या कुणाल गायकवाड व नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावण्यास कुणाल गायकवाड मदत करत असल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. यामुळे या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. अखेर कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावरून पोलीस अंमलत राच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणणे कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर कलम 132, 49, 351-235 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बुलढाण्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 2025 आज मतदान आहे आणि आता काहीच तास मतदानाला राहिले आहे, पण सकाळी या बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातला होता. दहीगाव, आव्हा, पोली गोलर, इब्राहिमपूर, घाटाखालचे असे बरेचसे गावं आहेत. थड या ठिकाणाहून बोगस मतदान या ठिकाणी आलेले आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही ते पकडलेसुद्धा आहे. परंतु प्रभाग क्रमांक 6 मध्ये त्या ठिकाणी बूथवर एक बोगस मतदार पकडला. एका ठिकाणी एक लेडीज आणि एक हरमकार नावाचा व्यक्ती आणि त्यासोबत एक महिलासुद्धा पकडलेली आहे. या मतदार हा बाहेर असताना त्यांचे बोगस आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बनवून या ठिकाणी मतदान करण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे, परंतु तो बऱ्यापैकी आम्ही हाणून पाडलेला आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करतो, तसं आव्हान करतो की अशा खोटारड्या या लोकांच्या बळी पडू नये आणि याची जागा दाखवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे. प्रत्येकाने घरातून निघून मतदान करावे ही मी सर्वांना विनंती करतो. त्या ठिकाणी आमदाराच्या सपुत्रांनी ज्याला पकडलं होतं त्याला तिथून सोडून पळवलं. म्हणजे अर्थात मागं झालेली जी निवडणूक आहे ज्यामध्ये 841 यांचा विजय झाला, अर्थात तो पण असाच बोगस मताने झालेला आहे ही सर्वत्र चर्चा आहे. परंतु बुलढाण्यातला मतदार हा सुज्ञ आहे आणि हा विशेषतः अशा बोगसगिरीला बळी पडणार नाही आणि आम्हाला विजयी करतील अशी आम्ही त्यांच्याकडून आशासुद्धा बाळगतो. ठिकाणी जो पकडला गेला तो एक शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे, जो गांधी प्राथमिक शाळेमध्ये पकडला गेला आहे. आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार आणि त्यांच्या सुविध पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला. एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडलं असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कुणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली, त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं. माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी, ही दडपशाही
निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा. ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला, सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळवून लावण्यास मदत करणे, लोकशाहीचा खून करणे, ही दडपशाही गुंडशाही जी आज दाखवली, याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी. गृहमंत्र्यांना याबाबत